नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आजचा व्हिडिओ भारतीय राज्यघटना, न्यायव्यवस्था आणि पुढचं जे सनदी मंडळ असतं या तीनही आपल्या ज्या 3 पिलर्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये कोण कुणावरती आपला अधिकार गाजवतोय का ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। दुसरं, भगतसिंग कोश्यारीसारखे जे राज्यपाल आहेत ज्यांनी महाराष्ट्रातलं श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं तेव्हाच्या सत्ताधाऱ्याचं आणि आत्ताच्या विरोधकांचं मत आहे। त्यांच्यासहित बंगालमधले राज्यपाल, इथे जे आत्ता तामिळनाडूमध्ये सत्ताधाऱ्यांना भिडतात ते राज्यपाल, म्हणजे महाराष्ट्र ते बंगाल ते तामिळनाडू, काही प्रमाणात केरळमध्ये पण, तर ह्या ज्या भारतीय जनता पार्टीचे एकेकाळी सदस्य असलेल्या राज्यपालांच्या भूमिकेबद्दल जे मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याचा निकाल आहे। अर्थात फक्त हे भारतीय जनता पार्टीच्या काळातच झालं असं नाही, याच्यापुरते सुद्धा बोंबई जी केस आहे ज्याच्यामध्ये बहुमताचा फ्लोअर टेस्टचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला, त्याच्या आधी श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना श्री शरद पवार यांच्यासहित 9 सरकारं बरखास्त त्यांनी केली, तेव्हा राज्यपालांचे अधिकार अक्षरशः खुंटीला गुंडाळून ठेवलेले होते। हे फक्त इतिहास यासाठी माहिती करून घ्यायचा की राज्यपालांचा गैरवापर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। पण आत्ता जे मूलभूत प्रश्न उपस्थित झाले होते ते फार व्यापक होते की राज्यपालांचे अधिकार किती, आणि राज्यपालांच्या अधिकाराला, कारण आत्ता काय झालं की तेलंगणामध्ये पण आणि तामिळनाडूमध्ये पण, तेलंगणामध्ये शेड्यूल 10 प्रमाणे जे TRSचे आमदार आहेत त्यांनी कुठलंही पक्षांतर न करता ते काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले, जो महाराष्ट्रात झाला की इथे अध्यक्ष आणि नंतर राज्यपालांच्या भूमिकेबद्दल वेगळे प्रश्न विचारले गेले। तेच तेलंगणामध्ये शेड्यूल 10 वरून प्रश्न विचारले गेले, आणि तामिळनाडूमध्ये तर ते जे काय त्यांचं रवी नाव आहे वगैरे त्यांचं, ते राज्यपाल महोदय तामिळनाडू सरकारनं कोणतेही कायदेविषयक विधेयकं त्यांच्याकडे पाठवली की ते त्याच्यावर हमखास बसून राहतात, त्यांना काहीच पडलेलं नाही ते विधेयकं मंजूर व्हावीत की होऊ नये त्याच्यावरती। आणि म्हणून असं दिसतं आहे की राज्यपालांच्या भूमिका नेमक्या काय आहेत ह्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काही स्वतःची निरीक्षणं नोंदवली। ती निरीक्षणं नोंदवल्यानंतर आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न विचारले सर्वोच्च न्यायालयाला। त्यांनी विचारलं की हू आर यू, तुम्ही कोण आमच्यावरती आमच्या अधिकार कक्षामध्ये हस्तक्षेप करताय। त्यामुळं राज्यपालांच्या भूमिका काय आहेत, राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत, ह्या सगळ्या अत्यंत भारतीय व्यवस्थेला, संसदीय लोकशाहीतल्या ज्याला आपण मूलभूत ढांचा म्हणतो त्यालाच प्रश्न विचारणारे मूलभूत प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर होते, आणि आज त्या प्रश्नाचा निकाल लागला आहे। त्यामुळे इथून पुढे भगतसिंग कोश्यारी असू द्या, नाहीतर पुढं कुणाची सत्ता आली, कुणी काही ताम्रपट घेऊन आलेलं नाही आहे, तर जेव्हा राज्यपालांच्या भूमिकेचा प्रश्न येईल, राष्ट्रपतींच्या भूमिकेचा प्रश्न येईल, तेव्हा आजचं जजमेंट हे लँडमार्क जजमेंट असेल, आणि म्हणून ते मुळापासून समजून घ्यायला हवं। त्यासाठी मी त्याचा आता नीट अभ्यास पण केला, आणि मग त्यातले आधीचे जे मी त्याच्यावरती 2 एक्सप्लेनर व्हिडिओ केलेले आहेत की राष्ट्रपतीनं जे 14 प्रश्न विचारले ते 14 प्रश्न घटनेच्या चौकटीत बरोबर आहेत का। आत्ता काय झालं, सुप्रीम कोर्टाने निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे अंग आहात, पण तुम्ही सर्वाधिकारी नाहीत। राज्यपालांनी विधानसभेची मंजूर विधेयकं लटकावू नयेत, विधेयकं मंजूर करा, परत करा किंवा राष्ट्रपतीकडे पाठवा, एवढेच 3 ऑप्शन आहेत तुम्हाला। डेडलाईन नाही आहे, पण विलंब झाल्यास आम्ही हस्तक्षेप करू। आता हे जे आहे ना की तुम्हाला डेडलाईन नाही पण विलंब झाल्यास आम्ही हस्तक्षेप करू, इट मीन्स की सुप्रीम कोर्टाने सांगितले की वी हॅव अ सुपिरियर पॉवर दॅन यू। आता ती कुठे आहे आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरायची, काही भाग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली, त्यातले बरेचसे कायदे, कलम आणि संकेत हे लिखित स्वरूपात आहेत, पण बाबासाहेबांना तर कुठं वाटलं होतं की ज्या गोष्टी संकेताच्या आहेत ते आपले राज्यकर्ते गुंडाळून ठेवतील, आणि म्हणून बाबासाहेबांचं जे जगप्रसिद्ध वाक्य आहे आपल्यासाठी ते असं की राज्यघटना किती उत्तम आहे हे महत्त्वाचं नाही आहे, जी राज्यघटना आपल्याला दिलेली आहे तिचा वापर करणारे राज्यकर्ते किती उदात्त हेतूने त्याची अंमलबजावणी करतात ते महत्त्वाचं आहे। मी सोप्या शब्दात सांगितलं।
आता बघतोय आपण की ज्या पद्धतीनं सत्ताधारी घटक पक्ष वागतायत, राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरती आज सुनावणी झाली. कायदे मंडळाने मंजूर केलेली विधेयकं रोखण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे असं आम्हाला वाटत नाही, हे निसंदिग्ध शब्दामध्ये त्यांनी सांगितले. इथून पुढे कुठेच ॲम्बिग्युटी असली नाही पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की राज्यपालाकडं केवळ 3च पर्याय आहेत. त्या 3पैकी एका पर्यायाचा तुम्ही वापर करा. तुम्ही नाही असं आयडल बसून राहू शकत की विधिमंडळानं मंजूर केलं. म्हणजे इथे पण ते किती काय योग्य होते, त्याचं मेरिट काय होतं वगैरे हा भाग वेगळा. पण श्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जेवढी विधेयकं मंजूर झाली त्या बहुतेक विधेयकाला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ब्रेक लावला. इनफॅक्ट त्यांनी तुम्ही कसं वागत आहात, तुमचा धर्म कोणता वगैरे असे राज्यपालांच्या कार्यकक्षेत नसलेले अत्यंत चुकीचे प्रश्न देवेंद्र फडणवीस म्हणजे उद्धव ठाकरे यांना विचारले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्हाला जे 3 मुदत आहेत तेच तुम्ही करू शकता. आम्ही विधेयकाच्या मंजुरीसाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करत नाहीत, पण जर विलंब झाला तर आम्ही हस्तक्षेप करू. आता जे मी म्हटलं की तामिळनाडूचे राज्यपाल ज्या पद्धतीनं वागतायत त्याबद्दल 8 एप्रिलला एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं होतं. त्यात म्हटलं होतं की राज्यपालांना व्हेटो पॉवर नाही आहे. त्याच्यावर पुढं खूप राजकारण झालं, कारण राष्ट्रपतींनी पण म्हटलं की तुम्ही कोण आहात की आम्ही एका विशिष्ट काळामध्ये ते करायला पाहिजे. कारण अटॉर्नी जनरलनी काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला सांगतो. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी 3 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, हा आदेश 11 एप्रिलला जारी करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागितलं आणि 14 प्रश्न विचारले. या प्रकरणाची सुनावणी गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे. आता कोर्टरूममध्ये काय घडलं, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं एकमतानं असा निर्णय दिला की राज्यपाल आणि राष्ट्रपतींना राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करता येणार नाही. अशा प्रकरणामध्ये न्यायपालिका देखील मानली जाणारी संमती देऊ शकत नाही. सोप्यात भाषेत सांगायचं झालं तर डीम्ड ॲसेट म्हणजे जर एखादे विधेयक राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी सादर केलं गेलं आणि त्यांनी वेळेवर प्रतिसाद दिला नाही तर तो कायदा झाला असं आम्ही मान्य करू म्हणू. कारण तसे संकेत आहेत. तुम्ही कितीही काळ बसून राहिलात म्हणून तो कायदा होणारच नाही असं नाही. अगदीच सोप्या भाषेमध्ये आपल्याला फार माहिती नसतं. तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला तर तो कायदा किंवा ते नियम आहेत की एका विशिष्ट मुदतीमध्ये बांधकाम परवान्याला परवानगी नाही दिली 1 महिना, त्या काळात तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळाली असे गृहीत धरून तुम्ही बांधकामं सुरू करायची असतात. एक्झॅक्टली साध्या भाषेत मी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने पण तेच म्हटलं की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी विशिष्ट मुदतीमध्ये ते कायदे मंजूर नाही केले तर ते मंजूर झालेत असं आम्ही समजतो. राज्यपालाचे अधिकार संविधानाच्या कलम 200 आणि 201 अंतर्गत त्यांच्या विवेक बुद्धीवरती आधारित आहेत. आत्ताच्या सत्ताधारी घटक पक्षानं नियुक्त केलेले म्हणजे सत्ताधाऱ्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल स्वतःच्या विवेक बुद्धीपेक्षा आपल्या केंद्रस्थानी असलेल्या विजवी भारतीय जनता पार्टीला काय उपयोगाचं आहे तेवढंच वर्तन करताना दिसत आहेत. ते महाराष्ट्रात पण झालं आहे, ते बंगालमध्ये पण झालं आहे, ते आत्ता तामिळनाडूमध्ये पण सुरू आहे, काही प्रमाणात तेलंगणामध्ये पण सुरू आहे. जिथे जिथे भाजपचे सरकार नसतात तिथे राज्यपाल काय वागतात ते महाराष्ट्र आणि भारत बघतोय. पुन्हा एकदा हे फक्त ह्याच सरकारच्या काळात सुरू आहे असं नाही, ते अधिक विजिबल झालेलं आहे आणि ते दिसतंय की फार चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. इंदिरा गांधींची उदाहरणं मी तुम्हाला दिली. राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी शिफारस करण्याच्या अधिकाराचा किती गैरवापर झाला त्याबद्दल एक स्वतंत्र इतिहास मी यापूर्वी अनेक वेळा सांगितला, तुम्ही तो समजून घ्या. न्यायालय गुणवत्तेत प्रवेश करू इच्छित नाही म्हणजे क्वालिटी ऑफ जजमेंटमध्ये, परंतु दीर्घकाळ अन्याय किंवा अनिश्चित विलंब झाल्यास न्यायालय मर्यादित निर्देश जारी करू शकतं. राष्ट्रपतींना सुद्धा हे लागू आहे. म्हणजे काय तर राज्यपाल आणि राष्ट्रपती हे सर्व अधिकारी नाहीत. देअर इज अ प्रोव्हिजन वेअर कोर्ट कॅन इंटरव्हीन अँड कोर्ट्स वर्डिक्ट इज बाइंडिंग ऑन राज्यपाल अँड इवन द प्रेसिडेंट ऑल्सो. न्यायालयीन पुनरावलोकन पूर्णपणे प्रतिबंधित आहे, परंतु दीर्घकाळ निष्क्रियतेच्या बाबतीत संवैधानिक न्यायालय आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करू शकतं. खंडपीठानं म्हटलं की राज्यपाल किंवा राष्ट्रपतीसाठी न्यायालयीन दृष्ट्या वेळ मर्यादा निश्चित करणं योग्य नाही. राज्यपालांची मान्यता न्यायालय रद्द करू शकत नाही. राज्यपाल हे विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत केवळ रबर स्टॅम्प नाहीत, हे आम्ही मान्य करतो. आता पुढं काय झालं बघा.
मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या जागी सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। या खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रमनाथ, PS नरसिंह, AS चंद्रचूडकर यांचाही समावेश होता। 19 ऑगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली। सुनावणी दरम्यान अटॉर्नी जनरल R वेंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहताने केंद्र सरकारची बाजू मांडली। ती पण मी तुम्हाला सांगतो ती काय बाजू। ते म्हणाले की इतकी विधेयकं पेंडिंग नाहीत, 21 विधेयकं पेंडिंग आहेत, पण ती क्रुशियल आहेत, ते त्यांनी नाही सांगितलं। एनिवेज, तर विरोधी पक्षशासित राज्य तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांनी केंद्र सरकारला विरोध केला होता। गेल्या 9 सुनावणीमध्ये काय घडलं बघा। 10 सप्टेंबरला सॉलिसिटर जनरल म्हणाले की 1970 पासून फक्त 20 विधेयकं प्रलंबित आहेत। 9 सप्टेंबरला कर्नाटक सरकार म्हटलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल हे केवळ नाममात्र प्रमुख आहेत, ते मात्र मान्य केलेलं नाही सर्वोच्च न्यायालयानं। 30 सप्टेंबरला बंगाल सरकारनं म्हटलं की राज्यपालांनी विधेयकावरती त्वरित निर्णय घ्यावा। 2 सप्टेंबरला विधेयकावर विचार करणं हे राष्ट्रपती आणि राज्यपालांचं काम नाही असं कोण म्हणालं, तर पश्चिम बंगाल सरकारनं तसा युक्तिवाद केला। 28 ऑगस्टला केंद्राने म्हटलं की राज्य सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करू शकत नाहीत आमच्या विरोधामध्ये। 26 ऑगस्टला भाजप शासित राज्यांनी सांगितलं की न्यायालय वेळ मर्यादा ठरवू शकत नाही, आणि मग भारताचे सरन्यायाधीश BR गवई सरांनी असं म्हटलं की जर कोणी 2020 ते 2025 पर्यंतच्या विधेयकावर स्थगिती आणली तर न्यायालयाने असहाय्यपणे बघत बसावं का। न्यायाधीशांनी केंद्र सरकारला विचारलं की सर्वोच्च न्यायालयाचे संविधानक रक्षक म्हणून आपली जबाबदारी न्यायालयाने सोडावी का। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी असा युक्तिवाद केला की विधेयकांना मंजुरी देण्याचा अधिकार फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना आहे, संविधानात मान्यतेची तरतूद नाही, म्हणजेच मंजुरीशिवाय विधेयक मंजूर झालं असं मानलं जाऊ शकत नाही। 21 ऑगस्टला केंद्राने म्हटलं की राज्यांनी संवादाद्वारे वाद सोडवावेत। 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरकार राज्यपालांच्या इच्छेनुसार काम करू शकत नाही। 19 ऑगस्टला सरकारनं विचारलं की न्यायालय संविधान पुन्हा लिहू शकतं का, आणि मग अर्थात आपल्याला माहिती आहे की या वादाची सुरुवात ही तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं ती विधेयकं रखडवली गेली तिथपासून झालेली आहे। आता राष्ट्रपतीच्या भूमिकेबद्दल कलम 201 अंतर्गत जी राज्यपालांसाठीची गोष्ट आहे तीच त्या तत्वांना लागू होती। कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नाही, स्वयंचलित मान्यता ज्याला आपण डीम्ड असेंट म्हणतो ही संकल्पना नाही आहे, ही एक न्यायिक पुनर्विचाराची मर्यादा आहे, आणि त्यामुळे तुम्ही पण त्या मर्यादेमध्ये येता असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपतीच्या विवेकबुद्धीला काही प्रकरणामध्ये अधिक वाव आहे। उदाहरणार्थ उच्च न्यायालयाच्या अधिकारावर परिणाम करणारी विधेयकं किंवा केंद्राच्या कायद्याची विसंगत असलेली विधेयकं, परंतु तो विवेक जबाबदारीनं वापरला गेला पाहिजे। आता या न्यायालयाच्या निर्णयाचे व्यापक काय परिणाम होतील। न्यायालयानं ठामपणे सांगितलं की राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना विवेकबुद्धीचा अधिकार असला तरी त्यांचा उपयोग लोकशाही प्रक्रिया किंवा संघराज्य संतुलनात अडथळा आणण्यासाठी होता कामा नये। आणि म्हणूनच मी म्हटलं की याची आपल्याला सविस्तरपणे उहापोह आणि चर्चा करणं गरजेचं होतं, जे मी आत्ता केलं। काय झालं आहे की काही ग्रे एरियाज आहेत, जसं शेड्यूल 10बद्दल आहे, ग्रे एरिया आहे की शेड्यूल 10मध्ये, कारण राजीव गांधींनी तो पक्षांतर बंदीचा कायदा आणला, त्याच्यानंतर दिवंगत वाजपेयींच्या काळामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा अधिक कडक केला गेला। माझ्या मते खरं तर सुदृढ लोकशाहीसाठी पक्षांतर बंदीच्या कायद्यापेक्षा, कारण मला वाटतं की माझ्या सरकारनं घेतलेली भूमिका चुकीची आहे, पण मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत, कारण मग पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो। त्यामुळं जर तुम्हाला वेस्टमिनिस्टरवरती आधारित असलेली सुदृढ अशी लोकशाही अपेक्षित आहे, तर जे ब्रिटनमध्ये आहे की हुजूर किंवा लेबर पार्टीचे लोक हे आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये मतं मांडू शकतात। प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी असलेल्या US मध्ये पण ते होतं, आपल्याकडे ते होत नाही। त्यामुळे माझं मत ह्या अशा पद्धतीच्या पक्षांतरबंदी कायद्याला खरं तर फाट्यावर मारायला पाहिजे, आणखी कुठली तरी पॅरलल व्यवस्था आणायला पाहिजे, पण ती सध्या नाही आहे। अशा स्थितीमध्ये शेड्यूल 10मध्ये अध्यक्षांनी काय करावं किंवा राज्यपालांनी काय करावं ह्याबद्दल स्पष्ट काहीच लिहिलेलं नाही। नेमका त्याचाच फायदा महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडताना केला गेला, आणि दिसते आपल्याला की तारीख पे तारीख सुरू आहे। आणि म्हणूनच हे कधीतरी डिफाईन होणं गरजेचं होतं की काय अपेक्षित आहे तुम्हाला। ग्रे एरिया जे त्याचा गैरवापर करून सरकारं पाडल्यानंतर ती सरकारं किंवा सरकार जे सत्तेवरती विरोधी विचाराचं आहे त्यांना कामच करू द्यायचं नाही, तर याचा आज निकाल लागला, आणि म्हणून ते महत्त्वाचं होतं, जे मी नीट समजून घेऊन तुमच्यासमोर मांडलं आहे। तरीसुद्धा तुमचं ह्या विश्लेषणाबद्दल किंवा एकूणच राष्ट्रपती आणि राज्यपाल, आत्ताचा सत्ताधारी घटक, तेव्हाचा विरोधी पक्ष ह्या किंवा आत्ताचा विरोधी पक्ष, ह्या सगळ्याबद्दल तुमचं काहीतरी मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि हा व्हिडिओ
अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊया. थांबूया आपण.